तर हाय मंडळी, मी पल्लवी. तर आम्ही आलो आता शेतामध्ये. तर मी आता 1 वर्ष झाले समजा, अजूनपर्यंत शेतामध्ये आली नव्हती. आता आली. हरभरा आहे पेरलेला, तुम्हाला दाखवते. आणि शेतामध्ये यासाठी येत नाही मी, कारण की इकडं बिबटा आलेला आहे आणि तो कधी पण असा कोणाला पण बाबू पण फर्स्ट टाइम आला शेतामध्ये. हे निंबूचं झाड, किती मस्त निंबू लागले, छोटे छोटे आले, फुलं पण लागलेले आहेत. लाल बोंडात झाड एकच आहे इथं. हे बघ, फुलं किती मस्त आले आणि दोडके पण मस्त आले, दोडक्याचे झाड आले. गुलाबाची फुलं किती मस्त आले. पुरीच्या झाडाखाली शेणी झोपडं बांधलं. पालक पण मस्त आला. आता बी लागू राहिलं पालकाने. मोहरी आहे जास्तीत जास्त. शंभू शंभू. हदक्याची फुलं पण एवढी खाली पडलेली होती की सांगू नाही शकत. पण मग काय करू, आमची इथं कोणी हदक्याच्या फुलांची भाजीच खात नाही, म्हणून मग मी काही उचललेच नाही, इथून नेले नाही. आणि हा आहे लसण पेरलेला. लसण पण मस्त आलेला होता, पहा तुम्ही पाहू शकता. वाटाण्याची शेंगा, कवडच आहे वा. पाणी किती मोठे शेंगा आहे. गुईचं टाइम असतो का नाही, ते चिकट झाले माझं पाय. तो केवढा झाला मुळा. आई वो, चला पण मुळा घेऊन आपल्याला खायला भाकर. बाबू हे का चालू आहे? गारा आहे रे बेटा. गारा खेळणं चालू आहे त्याचं. बाबू हे का चालू आहे? माती खेळू राहिला का? ए पोरा, माती नको खेळू ना. हा, आम्ही कधी शेतामध्ये आलो की, म्हणजे मागच्या वेळेस मी गेली होती त्या घराजवळच्या शेतामध्ये, आणि आता फर्स्ट टाइम मी या वर्षी या शेतामध्ये आली. आणि बाबू कधी माती पाहिली की नाही, की असं त्याला काय वाटते काय सांगा, त्याला असं वाटते माती कधी पाहत नाही तो. हाय, खाऊ नको. आता माती खाऊ राहिला तर माती लवकर पाहायला भेटत नाही ना, म्हणून. आणि एक तर हे माती काळी काळी क्षार आहे, म्हणून मग तो आता त्या मातीच्या नादी लागला. किती मस्त सांबार आहे. तर मला पाहिजे होते जेवणासोबत खाण्यासाठी गाजरं. तर म्हटलं चला गाजर उपटू. आणि इथं थोडेसे लावलेले होते ते गाजरं खाण्यासाठी. पण ते गाजर उपट्यासाठी मी लागली, पण माती एवढी कडक होती की सांगू शकत नाही. ते गाजर काही उपटलाच जात नव्हतं. काडी घेतली, काडीनं पाहिलं खोरून, पण कशाचं काही ते माती काही साईडला होतच नव्हती. पण तरी कसंही करून ते तो उपटून घेतलं मी गाजर. पण पूर्ण गाजर काही आलं नव्हतं, खुडूनच आलं होतं. आणि आमची इथं थोडेसे वाटाणे होते, तर मग म्हटलं, मामा म्हणत होते की चल लावून पाहू येते की नाही येत शेतामध्ये वाटाणा. तर लावून पाहिला तर मस्त झाडं आले छोटे छोटे, आणि त्या वाटाण्याच्या झाडांना मस्त वाटाणे लागले होते. आणि समजा त्या वाटाण्याची 20-25 झाडं होते, कारण की अर्धे झाडं ते रोईनच खाऊन घेतले. पण शेंगा मस्त आलेल्या होत्या त्यामध्ये. आणि दुसरं गाजर मी उपटायला लागली, पण कशाचं काही ते काही उपटल्याच नव्हतं जात. तर म्हटलं जाऊ द्या, याचा पिच्चाच सोडून देऊ. तर मग मी 3 गाजरं उपटले आणि 3 कांदे पण उपटले खाण्यासाठी. आणि बाबूचं चालू होती मस्ती.
3 गांजरं तोडले, उपटले जातं आणि कांदे पण घेतले 3च जण आहेत. हे खुडलं होतं एक गांजर आणि पूर्ण आधी उपटले गेले. आता थोडंसं पाणी भरायसाठी बसतो इथं. शेंगा, कांदा, गाजर, चवळी शेंगा आणि त्यामध्ये तोंडी लागते बोरं. आता येऊन बसलो आम्ही बोरीच्या खाली वापस, कारण की आता आम्हाला जेवण करायचं आहे म्हणून. पाणी पण आणून ठेवलं. आता हिनं आणली होती भाकर, कळण्याची भाकर आणि टमाटरचा ठेचा, तर तुम्हाला दाखवते. मग आम्ही जेवण केलं आणि आम्ही जेवण करताना बाबू मस्त झोपला, त्याची एक झोप झाली होती. टमाटरचा ठेचा, कळण्याची भाकर, भेंडीची भाजी, माझ्यासाठी पोळ्या, मस्त असं जेवण केलं. आता निघालो आम्ही घरी जायसाठी. पोरगं झोपलं. ताईचं चालू आहे पोपटाची शेंगा तोडायचं काम, कारण की बऱ्याच पोपट्या शेंगा लागेल आहेत आणि व्हायला पण उठला. इथं पण पोपट्या शेंगा लय मोठं लागेल आहेत. चांगल्या भरलेल्या शेंगा आहेत त्या. आता येऊन बसलो आम्ही इथं गाडीच्या जवळ येऊन बसलो. म्हटलं बाबूला टाकलं मांडीवरती आणि तिकडे ताईचं चालू आहे शेंगा तोडायचं काम. ऊन तर एवढं आहे की सांगू नाही शकत. मी आज सकाळीच डोकं धुतलं पण असं वाटून नाही राहिलं डोकं धुतलं म्हणून. माती उचली सरी वावरामधली. त्याचीच आहेत. बापरे, माय खालीच व त्यापेक्षा तर थैलीवरती घेऊन गेले असते, चालली असती. हो या गेले. या झाडाला एवढ्या चिता लागलेल्या होत्या की सांगू शकत नाही. माझा जीव लालचला होता ह्या चिता तोडण्यासाठी. काही चिता कच्च्याच होत्या, अंदरून हिरव्या होत्या आणि काही मस्त अशा झालेल्या होत्या, म्हणजे लालसर झालेल्या होत्या. आणल्या तोडून घरी. आणि रस्ता पूर्ण सामसूम रस्ता होता, म्हणजे मागं पण गाडी नाही समोर पण गाडी आहे नाही. आणि अशा सामसूम इलाक्यामध्ये आपण जर का कधी एकटं असलं तर कधी बिबट्या येईन आणि आपल्याला खाईन, त्याची काही गॅरंटी देऊ नाही शकत. आणि ताई दाखवत होती बाबूला की एवढ्या मोठ्या आपण चिचा तोडला बाबू. आणि निघालो घरी. आता जस्ट पोहोचलो आम्ही घरी. आणि माझा हा टेडी बेअर पा कसा मस्त बसलेला होता. मस्त मग मी गरम गरम गुळाचा चहा बनवला आणि असा गेला आमचा दिवस. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.